महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध मुद्द्यांवरून मोर्चा काढताना दिसतच असते। अनेक घटना ताज्या असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलच्या आंदोलनाने चर्चेत आली आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे। महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून कोकणातील चाकरमानी तसेच प्रवासी वर्गाचे अपघातात जीव घेत आहे। महामार्गाचे काम लवकरच पूर्ण व्हावे यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आवाज उठवत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। महामार्ग विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे लक्ष वेधण्यात आले। तसेच यावेळी जन आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। मुंबई गोवा महामार्गाजवळील वडखळ ते पेन रेल्वे स्टेशन येथील सर्व्हिस रोडचे काम करताना ठेकेदार संथ गतीने करत आहेत। यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। प्रवास करताना 5 किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे। यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व्हिस रोडचे काम महामार्ग विभाग व ठेकेदार यांनी पूर्ण करावे। या 7 दिवसांच्या आत जर काम पूर्ण झाले नाही तर जन आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे संदीपदादा ठाकूर यांनी निषेध आंदोलन करताना दिला आहे। यावेळी त्यांच्या समवेत पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, पेन तालुका अध्यक्ष गौरी पाटील, पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील, पेन शहर उपाध्यक्ष अमय पाटील, पेन तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, पेन शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड, बोरगाव शाखा अध्यक्ष दर्शन अंगद, दुश्मी शाखा अध्यक्ष प्रसाद ठाकूर तसेच मनसे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार मंडळी, नमस्कार। आज आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर, जो गेल्या अनेक वर्षांपासून या कोकणी माणसाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहे। असा तो आपला राज्य सरकार, असा तो आपला केंद्र सरकार। तर आपल्या सोबत सर्व आमचे मंडळी, आमचे पदाधिकारी, आमचे तालुका अध्यक्ष मनोहर भाऊ, आमच्या तालुका अध्यक्ष गौरीताई, माझे सर्व सहकारी विजय असो पंकज, सगळे आम्ही इथे आज बसलो आहोत। या पेन शहराच्या ज्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जिथे सर्व्हिस रोड मधून पेन शहरात असंख्य लोक ये जा करतात, त्या सर्व्हिस रोडच्या दयनीय अवस्थेसमोर आम्ही आज बसलो आहोत। तर आता या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमच्या पेन शहरामध्ये, आमचा पेनचा जो पेन शहर आहे तो संपूर्ण जगभरात पेनचं माहेरघर, गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातो, असं आमचा पेन शहर। पण त्याच पेन शहराची परिस्थिती बघा, सर्व्हिस रोड बनलाय तो पण अर्धवट। पेन शहरामध्ये येण्यासाठी लोकांना काय येण्या जाण्यासाठी गाड्या जाऊ शकत नाहीत, अगदी 2-2 किलोमीटरचा वळसा मारून लोकांना जावं लागतं। तर आपण गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण या कंत्राटदाराचा निषेध म्हणून आम्ही सर्व सहकारी आम्ही जमलो आहोत। तर त्याचा निषेध करतोय आपल्या गणेशाच्या पूजनाने। गाणा धाव रे गणा पाव रे, गाणा धाव रे गणा पाव रे, या कंत्राटदाराला अक्कल धाव रे, आमचा मुंबई गोवा लवकर व्हाव रे। गाणा धाव रे गणा पाव रे, गाणा धाव रे गणा पाव रे, अक्कल धाव रे, अरे मुंबई गोवा लवकर पाव रे। गाणा धाव रे गणा पाव रे, गाणा धाव रे गणा पाव रे। तर या कंत्राटदाराला, जो जयम म्हात्रे नावाचा कंत्राटदार आहे, गेल्या अनेक वर्षोनी-वर्ष या रस्त्याचं काम करतोय, पण त्याला काय रस्ता पूर्ण करता येत नाही। आपले NHAI अधिकारी झोपेचे सोंग करतात बाई, अशा आपले NHAI अधिकारी वारंवार आम्ही निवेदन द्यायचं, पण त्यांचे काय डोळ्यावरचा चष्मा उतरत नाही। अशा आमचे सगळे या NHAI अधिकारी आणि कंत्राटदार तर काय या खड्ड्याचे कंत्राट घेऊन खड्डे भराचे करोडोचं कंत्राट घेऊन आता तो बेडकासारखा उगत चाललाय। तर अशा या कंत्राटदाराचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या NHAI अधिकाऱ्यांचा निषेध करतो। राज्य सरकारचा देखील आम्ही निषेध करतो, या केंद्र सरकारचा देखील आम्ही निषेध करतो। आज तुम्ही पाहू शकाल वारंवार मंत्री महोदय येतात, सार्वजनिक बांधकाम मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, केंद्राचे मंत्री येतात, पाणी दौरा होतो तो फक्त काय शो शायनिंग। या शो शायनिंगच्या माग आमच्या कोकणी माणसाला फसवायचं काम हे लोक करतात, कारण याला जबाबदार हेच लोक आहेत जे आमच्या मराठी माणूस, जो कोकणी माणूस या रस्त्याने ये जा करतो। आता तुम्ही पाहाल राष्ट्रीय महामार्ग
हे हार्डली 3 ते 4 महिन्यामध्ये तयार होतात. समृद्धी महामार्ग 3 ते 4 वर्षात तयार होतात. तर हे लोक झोपेचं सोंग काय करतात? गेलं 17 वर्ष हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही. तर याला जबाबदार आहे तरी कोण? तर हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आमच्या असंख्य बळी या खड्ड्यांमुळे, या रस्ता अपूर्ण झाल्यामुळे वारंवार बरेचसे अपघात घडतात आणि अशा अपघात घडल्यामुळे असंख्य बळी जातात आणि त्या अपघात झालेल्या रुग्णांना जोपर्यंत दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागतो आणि बिचारे ते रस्त्यातच मृत्युमुखी पडतात. तर अशा या राज्य सरकार, केंद्र सरकार, NHAI अधिकारी आणि या कंत्राटदाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. या अर्धवट काम करणाऱ्या कंत्राटदाराचा जाहीर निषेध, या NHAI अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध आणि या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो. या केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा या सगळे डोळ्यावरती काळा चष्मा लावलेले या सर्व अधिकारी आणि कंत्राटदारांचे डोळे उघडावे म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हा एक निषेध मोर्चा इथे केला आणि येत्या 7 दिवसामध्ये या पेन शहरात शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.